हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे सकाळची माझी सगळी घरातली कामं आवरलेली. किचन कट्टा आहे तो आवरायचा राहिला होता. बाकीचं सगळं झालं होतं. कपडे वगैरे धुवून झालेली, नंतर देवपूजा, झाड लोट वगैरे सगळं झालेलं. मी हे मागेच ठेवलं होतं कारण दिशा झोपलेली आणि तिचं म्हणजे आवरायचं होतं आणि नंतर म्हटलं की बाकीचं सगळं आवरून घेते तोपर्यंत. तर इकडं दिशाला चपाती भाजी वगैरे पण दिली. तर तिचं पण खाऊन वगैरे झालेलं. मग राहिलेली जी भाजी आहे ती मी एका वाटीत काढून घेतली आणि तिचा क्लास आता संध्याकाळचा असल्यामुळे ती जरा लेट उठते, त्यामुळे थोडंसं माझं किचन आहे ते मी आवरायचं ठेवलं होतं. कारण मला सगळीच भांडी रिकामी करून नंतर ते स्वच्छ घासून ठेवायचे होते आणि इकडचं किचन ओटा आहे आणि त्याच्यावरचं जे कपाट आहे माझं थोडंसं खालचा भाग जिकडे मी पातेले वगैरे ठेवलेले आहेत, तर ते सगळं जरा स्वच्छ पुसून घ्यायचं होतं. गावाला जायच्या आधी थोडंसं मी ते क्लीन करून घेतलं होतं, थोडंसं पुसून वगैरे घेतलं होतं. पण तरी पण म्हटलं थोडंसं धूळ दिसते, थोडं काही जास्त धूळ दिसते, म्हटलं ते साफ करून घेऊ. ते एकदा साफ करून घेतलं म्हणजे कसं सगळंच पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेतला की मग सगळी भांडी जी पडतील ती घासता येते. तर इकडचं जे मिक्सर वगैरे आहे ते सुद्धा पुसून घेतलं, त्याच्या खालचं वगैरे असं सगळं व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेतलं. जरी आपण रोजचा जो किचन ओटा जो रिकामा आहे तेवढा पुसून घेतो. पण ह्याच्या खालचं दर 4-5 दिवसांनी किंवा आठवड्याने पुसून घेतलं तर जास्त टेन्शन येत नाही आणि जास्त धूळ होत नाही आणि म्हणून मी निदान 8-15 दिवसातून एकदा तरी सगळं असं व्यवस्थित स्वच्छ मिक्सरच्या खालून किंवा अ, असं पुसून घेत असते. आणि इकडं हे पातेल्यांचं आहे. तर इकडे बघू शकता तुम्हाला जिकडे पातेले ठेवलेले ते जरा स्वच्छ दिसते आणि जे ओपन आहे तर तिथे धूळ दिसते. तर ती सुद्धा मला पुसून घ्यायची होती. तर कपाटावरून असा हात फिरवून सगळीकडून एक घेतला. कारण कपाटावरची भांडी वगैरे सुद्धा मी गावी जायच्या आधीच घासून ठेवली होती. कारण परत आल्यानंतर खूप ताप होतो आणि खूप कंटाळा येतो, म्हणून मी थोडी-थोडी करून सगळी भांडी घासून ठेवली होती. तरीसुद्धा बघू शकते किती धूळ झाली होती. तर म्हटलं ते पुसून घ्यावं. जे रोजचं पातेलं लागतात ते मी खालीच इथं ठेवते. तर इथं दोघींचे डब्बे वगैरे आहेत, तर ते सुद्धा व्यवस्थित तिथे धुवून वगैरे ठेवलेले आहेत. आणि जे पातेले लागतात रोजचे दुधाचे, आमटीचे, भाजीचे वगैरे ते सगळे इथेच असतात. तर ते सुद्धा असं एकात एक घालून ठेवलेले आहेत. भरपूर आहेत स्टीलचे वगैरे दुधाचे पातेले आणि ते. पण जागा नसल्यामुळे कसं एकात एक घालून ठेवलेले आहेत. तर असं सगळीकडून व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेतलं आणि असं वरतून पण एक हात असं फिरवून घेतला. आणि ओपन किचन असल्यामुळं त्या भांड्यांच्यावर धूळ वगैरे अशी पडतच असते. त्यामुळं एक 8-15 दिवसातून किंवा 4-5 दिवसातून तर व्यवस्थित सगळीकडून हात फिरवून पुसून घ्यावं लागतं. तर आता इकडून पण किचन ओटा आहे तो क्लीन करून घेतला. म्हटलं शेगडीसुद्धा पुसून घेते. म्हणजे एकदाचच सगळं पुसून घेतलं की भांडी वगैरे पडतील ती घासायला रिकामी होते. तर शेगडी आहे ती सुद्धा स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे. तर जास्त घाण शेगडी नाही होत, कारण सकाळची चपाती असल्यामुळे जास्त असं घाण म्हणजे असं पडतच नाही. जे काही आपण फोडणी वगैरे दिलेलं असतं तेवढंच. तर इकडे जी भांडी झालेली आहेत, तर ती सगळी आता मी धुवून घेते पाण्याच्या नळाखाली स्वच्छ. आणि जी काही मोठी-मोठी भांडी असतात, ते आधी घासून धुवून घेते. कारण बेसिनच्या साईडला ठेवायला एवढं जागाच नाही. खूप छोटा जागा आहे. मग ती सगळी भांडी बसणार नाहीत. म्हणजे मोठी-मोठी भांडी आहेत ती आधी मी घासून घेते आणि ती अ, हे जे पळपूट लाटणं वगैरे आहे, तर त्याचं स्टँड वरतीच आहे, तर तिथेच लगेच अडकवून ठेवते मी. नंतर सकाळी भाजी बनवलेली कुकर वगैरे तर ते सुद्धा मी आधी मोठी भांडी आहे ती धुवून म्हटलं घ्यायची. आणि आता इथून पाणी ओतून घेते ओट्यावरून आणि त्याच्या खालून वगैरे सगळं असं जी काही घाण वगैरे पडली असेल तर ती आधी म्हटलं धुवून घ्यायचे. आणि इकडे आता ही कढई, मोठं पातेलं वगैरे आहे ती सुद्धा आधी धुवून घेते आणि साईडला ठेवते. तर अशी सगळी एकत्रच भांडी घासून धुवून ठेवली ना, मग परत जास्त दुपारचं जेवल्यानंतरचीच मग थोडीशी दोघींची ताटं आणि थोडं काय असेल ते पडतं. मग ते चहा झाल्यानंतर मी धुवून घेते.
तर आता ही भांडी थोडीशी होती ती मी मग परातीत काढून घेतली. बाकीची मोठी भांडी तरी धुवून मी ठेवलीच होती. तर हे चहाचं पातेलं वगैरे आहे तर ते सुद्धा स्वच्छ असं घासून वगैरे धुवून ठेवते. तर जाळी आहे मोठी भांडी घासायची तर ती तिथे बसणार म्हणजे बसते पण खूप अडचण होते म्हणून मी परातीतच भांडी आहेत ती ठेवून दिली. आणि हे जे आता मी टाकूनच देणार आहे कारण ते खूप खराब झाले. मग तेच म्हणलं टाकून द्यायचंय तर आधी सगळं त्याने स्वच्छ विंडो वगैरे थोडासा हात फिरवून घ्यावा त्याच्यावरून म्हणजे स्वच्छ होईल. तर इकडे झाडं वगैरे आहे तर मस्त असं शेगडीच्या पाटून वगैरे सगळीकडून आता ते स्वच्छ पुसून घेते. रोजच्या रोज धुवून पुसून असं घेतलं की मग जास्त काही घाण होत नाही. किचन ओटा आहे तो. तर आता हा कपडा आहे तो पण मी टाकूनच देणार आहे. तर त्यानेच मी आता सगळं व्यवस्थित स्वच्छ शेगडी आणि एकदा पुसून वगैरे घेतली. नंतर किचन ओटा वगैरे आहे तो सुद्धा स्वच्छ असा पुसून घेणार आहे. तर किती छान दिसतं मस्त ओटा वगैरे स्वच्छ क्लीन केल्यानंतर बघू शकता तुम्ही. तर असं किचन ओटा वगैरे सगळा स्वच्छ क्लीन केला ना तर खूप छान वाटतं. तर आता मला हे फ्रीजवर पण थोडासा पसारा आहे. तो सुद्धा क्लीन करून ठेवायचा आहे. तर तो सुद्धा मी क्लीन करून ठेवते. तर गावी जायच्या आधीच मी फ्रीज सगळा स्वच्छ आतून बाहेरून सगळा स्वच्छ पुसून धुवून घेतला होता. पण गावावरून आल्यानंतर त्याच्याकडे मी बघितलंच नव्हतं. तर म्हटलं थोडासा त्याच्यावरून पण लागलाच हात फिरवून घ्यावा. तर त्याच्यावरचं जे काही सामान होतं तर ते मी काढून घेतलं आणि जास्त काही धूळ बसली नव्हती. पण थोडंसं एक हात फिरवून घेतला. तर व्यवस्थित असं फोडून, पाटून वरतून वगैरे असं स्वच्छ पुसून घेतला. फ्रीज खालून वगैरे. मस्त असं स्वच्छ फ्रेश पुसून घेतला की छान वाटतं आणि खूप धूळ बसत नाही. 8 दिवसातून एकदा असं स्वच्छ वरतून मी हात किंवा वेळ भेटेल तसा मग मी पुसून घेतच असते. आतमधून पण स्वच्छ आधीच मी केलेलं आहे. मस्त म्हणजे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेलं आहे. तर आता इकडे हे जे जे आपण नॅपकिन आहे त्याने सुद्धा म्हटलं सगळं स्वच्छ आणि एकदा पुसून घ्यावं. तर त्याने सुद्धा मस्त असं स्वच्छ पुसून आणि एकदा हात एकदा फिरवून घेते. म्हणजे क्लीन होऊन जाईल स्वच्छ असा. तर फ्रीजचं दोन्ही साईडून पुढून वगैरे सगळं असं क्लीन करून घेतलेलं आहे. तर असं 8 दिवसातून किंवा 4 दिवसातून एकदा क्लीन सगळं केलं ना व्यवस्थित असं, तर स्वच्छ राहतं. आणि उन्हाळ्यात होता त्यामुळं कसं खूप धूळ यायची. खूप असं आज जरी पुसलं तरी उद्या तुम्ही फक्त असं बोट जरी फिरवलं ना तरी धूळ दिसणार 1-2 दिवसानं. तर आता इकडे त्याच्यावर थोडे 2 आंबे आणि केळी होती ती ठेवून देते. त्या बास्केटमध्ये आहेत ती. आणि त्याच्यावर आता पसारा सगळा आवरून घेतलाय स्वच्छ. नीटनेटकं ठेवलेलं आहे त्यामुळे छान वाटते. तर इकडे जे स्टँड आहे मोबाईल ठेवायचं, तर ते एक मी इथं असतं, एक बाहेर असतं. नंतर इकडे जो प्रसाद आहे, अ, भाऊ गेलेला माझा कोल्हापूरला वगैरे, तर तिकडून येताना थोडंसं त्याने प्रसाद वगैरे आणलेला आहे. तर तो सुद्धा व्यवस्थित खाऊच्या डब्यात वगैरे भरून ठेवते. आणि हे थोडंसं तिळगुळ वगैरे आहे, खडीसाखर, तर ते मी असंच पॅकेट ठेवणार. कारण पहिलं ऑलरेडी आहे माझ्याकडं, तर ते डब्यात आहे. ते संपल्याशिवाय हे दुसरं फोडणार नाही. तर ते देवाला वगैरे नैवेद्य ठेवायला बरं पडतं. म्हणून मी ते पॅकेट तसंच ठेवून देणार आहे. आणि हे चिरमुऱ्याचं पॅकेट आहे. तर ते मुली वगैरे आम्ही चहातून खातो किंवा असं फरसाण वगैरे टाकून तर ते संपून जातं. तर मी इकडे कांदे आणले होते. 2-4 दिवस झालं आणून तसंच ठेवले होते. तर ते ह्या बास्केट फ्रीज खाली बास्केट आहे त्यात भरून ठेवायचं होतं. तर म्हटलं चला आता सगळं आवरलंय तर हे पण पटकन काम करून घेते. तर पहिलं थोडं कांदे होते ते काढले आणि जो कचरा होता तो सुद्धा काढला होता. आणि ह्याच्यात मी आता जे चांगले चांगले कांदे वगैरे आहेत ते बघून ह्या साईडच्या बास्केटमध्ये ठेवते आणि तिकडच्या साईडच्या बास्केटमध्ये थोडंसं खराब आहेत ते कांदे ठेवणार आहे. आणि लसूण आहे तो सुद्धा मी एकदमच घेतलेला
किलो की 1.25 किलो काहीतरी घेतलेला. तर मोठा लसूण आहे तो सुद्धा ह्या बास्केटमध्ये ठेवणार आणि जे छोटे लसूण आहेत तसंच मग त्या बास्केटमध्ये ब्ल्यू कलरच्या तसाच ठेवणार. तो रोजचा वापरून तो संपवून टाकायचा आहे. तर ह्याच्यातला जो मोठा लसूण आहे तर तो मी ठेवला. तर लगेचच तिकडचं ते पुढचं आहे ड्रॉवर ते सुद्धा स्वच्छ असं पुसून घेतलं. जेणेकरून की जास्त धूळ घाण होणार नाही. तर अशा पद्धतीने सगळं फ्रीज आहे तो क्लीन केलेला आहे. मस्त असा किचन ओटासुद्धा मस्त क्लीन केला, स्वच्छ करून ठेवलेला आहे. तर असं किचन ओटा क्लीन आणि स्वच्छ असेल तर मनाला किती बरं वाटतं म्हणून सांगू. बस आता हे बेसिन वगैरे सगळं मस्त घासून धुवून ठेवलेलं आहे. नंतर इकडची जी भांडी आहेत ती सुद्धा स्वच्छ पुसून ठेवलेली आहेत कपाटावर. तर हे आवरल्यानंतर मग आता मी गावाला गेलेली. तर गावावरून आल्यापासून हे मी बॅग आहे ती खोललीच नव्हती. कारण रोज पाऊस आहेच. तर ह्याच्यातल्या मला ज्या साड्या आहेत त्या धुवून म्हणजे फक्त असं पाण्यातून वर खाली करून काढायच्या होत्या. त्या मी म्हणजे थोड्याच वापरल्या होत्या. गावाला पाऊस पडत होता म्हणून म्हटलं आणि हिचा हा फ्रॉक आहे. धुवून आणलेला पण तरी पण गावावरून आल्यानंतर वास येतो. तर हे सगळं मी फक्त पाण्या आणि लिक्विड असतं ना आपलं त्याच्यातूनच काढणार आहे. तर कम्फर्ट आहे त्याच्यात मी साड्या फक्त वर खाली 2-3 वेळा करून अशाच काढलेल्या आहेत आणि त्या सुकवणार आहे. हाताने चोळत वगैरे बसणार नाही कारण ते एवढ्या काही खराब झाल्या नव्हत्या. फक्त अर्धा 1 तासासाठीच वापरल्या होत्या. आणि ही जी कपडे आहेत मागची ती काही वापरलेच नाही. पिशवीतले ह्यांचे ड्रेस आहेत दोघींचे. माझी एक साडी वगैरे आहे ते काही जास्त वापरणं झालंच नाही. मग त्यांना मी तसंच घडी घालून ठेवणार आहे. आणि ही बॅग आहे ती खालून बघू शकता खूप घाण झालेली. तर म्हटलं ही बॅग आहे तिला सुद्धा वरतून धुते, आतून काही खराब नाही झाली. स्वच्छ आहे. मग वरतूनच असं खालून आहे ना ह्या साईडून चाकं वगैरे ती खराब झालेली तर ती धुवून वगैरे ठेवणार आहे मस्त अशी. तर ही बॅग धुतली आणि इथं आता निथळायला ठेवते म्हणजे निथळली की मग नंतर फॅनच्या हवेनं सुकून जाईल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.